इतके लगे करू नका. मागण्या काय त्याच्यावर तुम्हाला तुमच्या विरोधात किंवा तुम्हाला हे करायचं विषय अडचण ते बॅकवॉटर आहे 4 किलोमीटर चालले. त्या बॅकवॉटरनं आमच्या गावातून नदीच्या पलीकडे झाला त्रास व्हायला त्या पाण्याचा. 15 ते 20 फूट हाईट आहे त्या पाण्याची. त्याच्यातून आतापर्यंत आता 5-6 महिन्यामध्ये 3 लेडीज बुडालत्या, पण त्याला वाचवण्यात आम्हालाच यश आलं. आता हे कालची माणूस हाईट म्हणजे त्यावेळेस आपण दरवाजे काढून आपल्याकडे जप्त करून ठेवले होते, कारण त्या नदीतून जाण्यात यावं. पण आता यांच्या मागणीनुसार आपण आता एक लीटचं तयार प्रस्ताव पाठवतो शासनाला की त्याचा हाईट कमी करण्यात यावं. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. हो, तात्पुरता होऊ शकतो. आमची तर म्हणजे प्रश्न आम्हाला काय तिथे पूल लागते, काहीतरी एक जाण्या येण्यासाठी पर्यायी व्यवस्था तिथेच की त्याच्या बाजूला आमच्या गावावर बंधारा पूल काय केला, आम्हाला ते बंधारा बी तुम्हाला तोडण्याची गरज नाही. आमच्या तिथे जर बंधारा पूल जर केला, जाण्या येण्याची आमची व्यवस्था केली तर ते आमचा प्रश्न सुटतो. सध्या तर एक साईड 75% जमीन समजा आमची पलीकडे, सगळे लेकरं बाळ सगळे जाणार. अल्टरनेट एक पर्यायी पूल त्याला तयार करणे आणि बंधाऱ्याची हाईट पण कमी. त्याला नाही, ते बंधारा समसापूरला आहे आणि आमचं त्याचं अंतर 2 किलोमीटरच आहे. त्याचं बॅकवॉटरच्या मागे नाही 12 महिने झाला. आता यांनी जे बंधारा बांधला त्याने 12 महिने झालाय. ते बंधारा कोल्हापुरी बंधाऱ्यासारखा बांधला त्यांनी. नदीमध्ये असा बंधारा नसते. पूर्ण गेट काढल्याच्या नंतर पूर्ण 6 फूट हाईट केली. नवीन आलेले पहिल्या कलेक्टर साहेबांनी आमचा विषय काय मार्गी लावलेला नाही. आमची अशी भावना आहे की तुम्ही आमचा विषय मार्गी लावा. 70% जमीन पलीकडे रोज आम्हाला काल ही मुलगा केवायसी करण्यासाठी केवायसी ई पीक पाहणी करण्यासाठी गेलता. त्याला वाचवण्यासाठी 2 मुलं न पावणाऱ्याने उडी मारली. काय झालं माहिती का, आता जो बंधारा झालाय तो आता म्हणजे खेटीवेर बी म्हणता येणार नाही आणि कोल्हापुरी म्हणता येणार अशा पद्धतीने बनवलेला आहे. आणि दुसरा त्याच्यापासून 1 किलोमीटर किंवा हार्डली अर्धा किलोमीटर अंतरावर दुसरा आहे. हे केलं नव्हतं का, फिजिबिलिटी तपासली नव्हती का, साईट तुम्हाला योग्य वाटली होती का ती करण्यासाठी? तुमचे कोण आहेत कार्यकारी अभियंता? तिथून सर पहिला बंधारा अर्धा किलोमीटर वरच आहे. पहिला आहे बंधारा. अंतर किती असतं विषय थोडासा लक्षात आला माझ्या. ते बाकीचे खाली बस. सर्व नागरिक इथं डेड बॉडी कलेक्टर ऑफिसला घेऊन आले. तुम्ही अपेक्षित होतं इथे उत्तर देण्यासाठी समोर त्यांची तुमचे प्रतिनिधी आहे. तुम्ही कुठे आहेत आता? त्यांचं काय म्हणणं आहे की 2 महत्वाचे मुद्दे आहेत. एक त्यांचं म्हणणं आहे की तो जो बंधाऱ्यामध्ये केला गेलाय तो जास्त हाईटचा झाला. ऍक्च्युअली ती गरज नव्हती तिथे करण्याची, तो केला गेला ना हाईट जास्त झाल्यामुळे बॅकवॉटर मध्ये पाणी जास्त त्याचं यायला लागलं. तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की एक तर तो बंधारा काढून टाका किंवा त्याची हाईट कमी करून टाका. तरच ते कसं आहे की गावकरी त्याच्यासाठी थोडस आग्रही आहेत आणि त्यांची भूमिका रास्त आहे. तर त्याच्यामुळे जर त्रास होत असेल गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी शेतीसाठी तर काय उपयोग आहे ना? काय करता येईल मग त्याच्यामध्ये टेक्निकली? हा हो परंतु कसं आहे की एकदा तिथे तुम्ही गावकऱ्यांसमवेत गावकऱ्यांचे काही प्रतिनिधी तुम्ही स्वतः तिथं जाऊन एकदा तपासणी करून बघितलं पाहिजे काय आहे त्यांचं काय म्हणणं पडतं ते खरोखर तिथं होतं का तसं पावसाळ्यात हे तपासून घ्या आणि त्याच्यानुसार मग गरज पडली तर तो प्रस्ताव देऊन टाका रद्द करण्याचा किंवा तो कार्याची हाईट कमी करण्याचा. शेवटी कसं असतं की
नागरिकांना जर त्रास होत असेल तर आपण टेक्निकली सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि जर गरज असेल तर केलं पाहिजे ते. एक मिनिट, त्यांना म्हणा पहिला बंधारा असताना दुसरा बंधारा कसा बांधला अर्धा किलोमीटर अर्ध्या किलोमीटर, त्यांचा विरोध दोन्ही असा आहे बंधाऱ्यामध्ये अंतर की एक किती पाहिजे? असताना सगळ्यात तुम्ही महत्त्वाचं. दुसरा का केला बंधारा? पुन्हा पहिला चांगला आहे, चांगल्या हे स्थितीत. सुद्धा तपासणं भाग आहे. त्यांचा आक्रोश आहे लोकांचा थोडासा. तर याच्यामध्ये तिथे तुम्ही आज स्वतः जाऊन तिथे थोड्या वेळानंतर भेट द्या, बघा त्यांचे प्रतिनिधी सगळं, आणि त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आले की एक बैठक त्या ठिकाणी आपण ठेवून घेऊ आणि तातडीनं त्याचं सोल्युशन करावं लागेल काय ते. बरं, हा, नागरिकांना त्रास होईल तर काही उपयोग नाही ना हो. आपला बंधारा आहे, ठीक आहे, ते बघूया आपण. ते आता येत आहेत, 1 तास लागेल त्यांना. जे नवीन बंधारा बांधलाय का त्याच्यावरून कोणीही इकडे तिकडे जायला हो नाही, सुद्धा मार्ग नाही. आपण ते सगळं व्यवस्थित तपासू. कारण काय झालं, तुमचं म्हणणं लक्षात यायला लागलं. डिपार्टमेंट त्यांचं टेक्निकल सांगतं, पण ठीक आहे, त्या 2 गोष्टी आहेत. तुमची जी बाजू आहे ती व्यवस्थित तपासून बघू. तिथे जर अनावश्यक झालं आता असेल, अनावश्यकच गरज झालंय सर. आता यांनी काय सांगितलं, यांनी काय सांगितलंय, पहिला जे बंधारा आहे ते इंग्रजकालीन आहे. इंग्रजकालीन बंधारे पूर्ण दगडात बांधलेली, बरोबर आहे. ही ACC मध्ये आहे. मग याच्यामध्ये बांधलेला बंधारा चांगल्या स्थितीत असताना त्याच्यानंतर अर्ध्याच किलोमीटरवर बंधारा बांधलाय. बरं, गरज आम्हाला होती, आमच्या तिथे झाला असता तर आमचा प्रश्न सुटला असता, पण आम्हाला आपण न काय- करता तुम्ही म्हणजे तुमची मागणी जी आहे ना, ते रास्ता आहे ते आपण तपासून घेऊ लागू. आपण डिपार्टमेंटचे लोक स्वतः तिथं स्थळ पाहणी करून तहसीलदार सगळे व्यवस्थित बघतो. सर आम्ही हे त्याच्यातलं- 2 वर्षापूर्वीपासून आम्ही पाठपुरावा करतो. हे 2014 अगोदर पासून नवीन आता काम होतं मतदान सर. आज विधानसभाला आम्ही पहिला मतदानावर माणूस बहिष्कार आहे. केलता, तरी शासनाने सांगितलं ठीक आहे आम्ही करू सपोर्ट, तुम्हाला काय अडचण नाही. पण पुन्हा आता हे म्हणतात फंडिंग नाही आमच्याकडे. हे कसं आहे की त्या विभागाचे अधिकारी हे सगळं आपण आज उद्या सगळं बघून घेऊ स्पॉटवर. नाही सर, अजून जीव गेल्यावर बघणार आहेत ऐका का? ना. काय उपयोग नाही ऐका सर. ना, ऐका. आणि या विभागाचे सगळे महत्वाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या औरंगाबादचे पण अधीक्षक अभियंता असतात, त्यानंतर हे असतात. आपण 2 मुद्द्यावर बघू. पर्यायी रस्त्याचं जे तुम्ही म्हणताय, पर्यायी पुलाचं, त्याही विभागाचे अधिकारी हे अधिकारी असं मिळून आपण काय करू की इथे या आठवड्यामध्येच गुरुवारी शुक्रवारी बैठक लावू. वरचे अथॉरिटी सगळे. मीनवाईल कसं आहे की यांचे जे अधिकारी आहेत ते येत आहेत, सिनियर अधिकारी, ते आज तपासणी करतील. उद्या इतर विभागाचे जे गरजेचे आहेत त्या सगळ्यांना घेऊन जाऊन एक व्हिजिट करून आपण अगोदर खात्री करू की काय चुकलंय नेमकं आणि काय करावं लागतं. आणि मग ते करण्याकरता कसं आहे की आपण ही बैठक ठेवली एक इथे आपल्याकडे. की बैठकीमध्ये मग योग्य पद्धतीचा काहीतरी निर्णय घेऊन गरज पडली तर शासनाकडे पाठवता येईल. गरज पडली तर चेंजेस काय करायचे ते या तसं बैठकीमध्ये का 2014 कारण हे पूल तोडून बी आम्हाला समजा म्हणजे अडचण आहेच ती. आम्हाला पूल असणं बी आवश्यकच आहे. हे पूल जरी तोडला तर आमचा म्हणजे बाकी समजा पावसाळ्यातला याचा त्याचा म्हणजे ते अडचण आहेच आम्हाला. शासनाचे असे अल्टिमेट होते की ही पीक पाहणी लवकर करा, ही पीक पाहणी लवकर करा, आज ते तारीख निघून जाईल. त्या हिशोबाने त्या ते हिशोबाने पाण्यातून ते गेलं ते. पाण्यातून गेले. तर ते आणि याची जबाबदारी समजा घटना नेमकं कोणाकडे दुर्दैवी आहे. आहे? मग कोण्या तो अधिकाऱ्याकडे सांगूनही जबाबदारी आहे? नाही झालं ते चुकीचं झालं. 2014 पासून फक्त आम्हाला आश्वासनच द्यायले. आता पुढच्या काळासाठी ठोस पावलं उचलू आपण. अजून मग या तेच सगळ्या तसंच जिल्हाधिकारी होणार आहे का सरांना सर? सुद्धा तुमचं लगेच बोलणं करून देतो. जिल्हाधिकारी सरांना. आणि आजच्या आज हे सगळी तपासणी आज उद्यामध्ये पूर्ण करतील, तांत्रिक बाबी तपासून सगळं. आणि आज लेखी आश्वासन आपण देणं साहेब आम्हाला. आहोत आणि आमच्या नदीवर जी मागणी आहे आमची पुलाची ती काही पूर्ण झालेली नाही आणि त्यातच आज आमच्या इथल्या एका मुलाचा बळी गेलेला आहे बुडून. तर आम्ही आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आमचे गावकरी डेड बॉडी सहित इथं आलेलो आहोत आणि आमच्या मागणी पूर्ण होईपर्यंत पुलाची आम्ही इथून उठणार नाहीत. त्यामुळे आम्ही इथं आता तळ ठोकून आहोत. किती वर्षापासून जवळपास आम्ही 4 वर्षापासून पाठपुरावा करतो. त्याचे कागदपत्र पण आम्हाला आहेत, आमच्याकडे आहेत. तर निव्वळ आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आज आमच्या एका होतकरू मुलाचा जीव गेलेला आहे.